नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्याकरता 9 दिवस उपवास करून घटस्थापना करतात. तसेच या 9 दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजे 9 दिवस न विझणारी ज्योत. प्रतिपदेच्या दिवशी कलशाच्या स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित केली जाते. तुम्ही देखील नवरात्रीत अखंड ज्योत पेटवणार असाल तर त्या संबंधी अनेक गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. चला तर मग अखंड ज्योत का पेटवतात, या संबंधी नियम काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 12:18 सुरू होईल. 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 प्रतिपदा तिथी समाप्त होईल. अशा परिस्थितीत 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर शारदीय नवरात्रीची सांगता 11 ऑक्टोबरला होणार आहे. विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. मान्यतेनुसार घरांमध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही. अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते. या ज्योतीचे काही नियम देखील असतात. जर तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वात इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील. अखंड ज्योत सांभाळायची आहे, म्हणून लक्षात ठेवा, स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप किंवा तेल टाकत राहावे. अखंड ज्योतला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा वापरू नये. या दिव्याची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी. अखंड ज्योत तांदूळाने भरलेल्या ताटात असावी. देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदूळाने भरलेल्या ताटात अखंड ज्योत ठेवली जाते. ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये, म्हणजे ती खोली प्रकाशित असावी. 3-4 तास जळत राहील इतके तूप त्यात भरावे. अखंड ज्योत विझलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे. कन्या पूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते. जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे.
त्यामुळेही अखंड ज्योत लावल्याचे पुण्य पदरात पडू शकते. जय माता दी.